नमस्कार मित्रांनो. आपण 25 मार्चसाठी एक एज्युकेशनल पर्पजनुसार आपल्या नेहमीप्रमाणे लेवल्स काढलेले आहेत. तरी आपण आज 3 इंडेक्सच्या लेवल्स काढलेल्या आहेत. सेन्सेक्स, निफ्टी 50 आणि बँक निफ्टी. तर आधी आता सेन्सेक्सचा चार्ट लागलेला आहे. त्यामुळं आधी तुम्हाला सेन्सेक्सच्या लेवल्स आय थिंक आपण 4 लेवल काढलेले आहेत आणि मी तुम्हाला त्या प्रॉपरली जास्त वेळ न घेता शॉर्टमध्ये पटापट सांगून देतो. तुम्ही तुमच्या पेपरवर नोट डाऊन करून घ्या आणि तुम्ही नंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात मित्रांनो. तर फर्स्ट रेजिस्टन्स घ्या मित्रांनो आणि रेजिस्टन्स सांगायच्या अगोदर तुम्हाला सांगतो, आज बँक निफ्टीने 1000 पॉईंट, निफ्टी 50ने 300 पॉईंट, सेन्सेक्सने 1078 पॉईंट असे उंच शिखर गाठलेले आहेत आणि मागच्या 3 दिवसापासून मार्केट रिकव्हरीच्या मार्गावर लागलेलं दिसते. पण हा आपल्याला रिटेलर्स लोकांना, जे मोठे ट्रेडर असतात किंवा बिग मनी असतो, तो आपल्याला केव्हा ट्रॅप करेल हे सांगता येत नसतं. त्यामुळं सेन्सेक्सचं जो इंडेक्स आहे, आपला सेन्सेक्स जो इंडेक्स आहे हा एवढा खतरनाक आहे मित्रांनो. तर याला तुम्ही किती प्रो आणि किती कसे ट्रेडर असाल, तुम्हाला वाटत असेल मी एका मिनिटात स्कॅल्प करून बाहेर निघतो, असं निघतो तसं निघतो. तुमचं एका मिनिटात पूर्ण कॅपिटल वाईप आउट करण्याची ताकद या सेन्सेक्समध्ये. तर सेन्सेक्समध्ये ट्रेड करताना तुम्ही डायरेक्ट प्रॉपरली सेटअपवर स्टॉप लॉस लावा आणि मगच तुम्ही ट्रेड करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि तुम्हाला जर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स असेलच की नाही मी मॅन्युअली एक्झिट करू शकतो, तर काही हरकत नाही. तुमचा पैसा आहे, तुमची रिस्क आहे, तुम्ही कसंही खेळू शकतात आणि तुम्ही कसंही ट्रेड प्लेस करू शकतात. तर फर्स्ट रेजिस्टन्स घ्या 78,750. त्यानंतर घ्या 78,230. हे रेजिस्टन्स झाले. तरी हा रेजिस्टन्स ब्रेक झाला आणि ही लेवल होल्ड झाली. होल्ड म्हणजे तिथं थोडंसं मार्केट साईडवेज झालं किंवा तिथं बायर्स दिसले ॲक्टिव्ह, हायली ग्रीन कॅन्डल रेडी तयार झाली. त्यावेळेस तुम्ही बघू शकतात की इथं बुल रन करतायत आणि आपण त्या बुल रनमध्ये त्यांच्यासोबत एंट्री करायची का नाही करायची, तुमच्या रिस्क नुसार तुम्ही व्यवस्थितपणे करू शकतात. फक्त एकच विनंती आहे, सेन्सेक्सला स्टॉप लॉस तुम्ही मॅन्युअली न लावता, मॅन्युअली ट्रेड न कट करता सेटअपला ट्रेड स्टॉप लॉस लावा. त्यानंतर ही लेवल जी आता सांगितली मी, ही लेवल फक्त लक्ष द्या, होल्ड केली तर ह्या लेवलला अप्रोच करेल आणि यालाही तोडून निघाली तुम्ही वरच्या अजून 200-300 पॉईंटसाठी अप्रोच करू शकतात. आणि खालच्या लेवल्स ज्या आहेत, सपोर्ट आहे आपला 77,500 आणि लास्टचा सपोर्ट आहे 77,240 किंवा 50 घ्या. 40 घेतला तरी चालेल, 50 घेतला तरी चालेल. हा ब्रेक झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट 300, 400, 500 पॉईंटसाठी डाऊन फॉल बघू शकतात. कारण सेन्सेक्स आहे, एका कॅन्डलमध्ये 200 कॅन्डलच्या एक कॅन्डल 200 पॉईंटची तयार होत असते. तर या लेवल्स कशा फॉलो करायच्या कशा नाही ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. नेहमीप्रमाणे जशा फॉलो करायच्या असतात तशाच आताही फॉलो करायच्या मित्रांनो. त्यानंतर निफ्टी 50कडे वळूया. निफ्टी 50 सुद्धा थोडं जाम चाललेलं आहे. आज ठीक होतं, काल थोडं जाम 2 दिवसापासून स्लोली जात आहे पण वर जात आहे. तर इथं 3 रेजिस्टन्स 3 सपोर्ट काढलेले आहेत. तरी तसं झूम करून घेऊ. फर्स्ट रेजिस्टन्स घ्या मित्रांनो 24,050. फर्स्ट रेजिस्टन्स आहे डायरेक्ट वरचा, इथपर्यंत अप्रोच करण्याचे चान्सेस आहेत. 23,800. त्यानंतर ही लेवल जी जवळच दिलेली आहे 23,745 किंवा 50. ही जर ब्रेक झाली तर तुम्ही खालच्या साईडला गॅप अप ओपन झाल्यानंतर किंवा ही अप्पर साईडला ब्रेक झाली तर
हा 100-200 पॉईंटचा झोन आणि हा झोन ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट वरची लेवल अप्रोच होण्याला मी बिंदास्त जाऊ शकतात. फक्त स्टॉप लॉस व्यवस्थित लावा. मार्केटचे जे सेंटिमेंट आहे ते थोडे म्हणजे घाबरवत आहे. कधी एक एक कॅन्डल तुम्हाला अप्पर साईडला दाखवून एकच कॅन्डल तुमचा पूर्ण स्टॉप लॉस घेऊ शकतं किंवा कॅपिटल खाऊ शकतं. हे सुद्धा तुम्ही थोडंसं मागचं पाऊल सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर फर्स्ट रेजिस्टन्स घ्या 23,500. सेकंड रेजिस्टन्स घ्या मित्रांनो, डायरेक्ट 200 मुव्हिंगचा सपोर्ट आलेला आहे आपल्या लेवलला 23,300 400 घ्या 23,400 1 किंवा 400 आणि लास्टचा जो आहे 23,275. या सगळ्या लेवल्स एक एक जर ब्रेक झाल्या तर हा 200 मुव्हिंग ॲव्हरेज खूप जबरदस्त असतो. ही लेवल थोडं व्यवस्थित बघा. ही ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला खाली मुवमेंट भेटतीलच. नाही भेटले तर वरचे आपण ए प्लॅन आणि बी प्लॅन पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं केलेले आहेत. त्यानंतर बँक निफ्टी बघा. बँक निफ्टीलाही 2 रेजिस्टन्स आहेत. तरी मार्केट क्लोज झालेलं आहे 51,769 ला. फर्स्ट रेजिस्टन्स घ्या. कुठे ते रेजिस्टन्स 2,245. हा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा वरती अपॉर्च्युनिटीज मिळतील. तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन मागचे सपोर्ट रेजिस्टन्स काढायचे आणि त्यानुसार म्हणजे माझ्या व्हिडिओची नाही, मागचे जे प्रिव्हियस आपले कॅन्डल्सला असतात 4 आवरला 1 डेला कुठपर्यंत सपोर्ट आणि कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं हे तुम्ही तिथून चेक करू शकतात लाईव्ह मार्केटमध्ये. आणि त्यानंतर घ्या 51,940 घ्या सेकंड रेजिस्टन्स. फर्स्ट सपोर्ट घ्या 41,250 डायरेक्ट सपोर्ट आहे हा. त्याच्यानंतर हा छोटासा त्याच्या खाली पुन्हा सपोर्ट आहे 51,100 घ्या चला 100 आणि तो ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट इथंही सुद्धा आपल्याला 200 मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट मिळतोय 50,750 ला पर्यंत तर येईलच. बघू एवढं तर खाली येणार नाही. आलं त्याच्या खालच्या लेवल्स थोडं व्यवस्थित प्ले करा आणि जर यायलाच लागलं तर इथून तर इथपर्यंतच तुमचे खूप चांगले मला रिवॉर्ड मिळून जातील. तर जी रिस्क आहे ती तुमच्या मॅनेजमेंटपेक्षा जास्त मोठी वाढवू नका. तर या तिघं इंडेक्सचे आपण तुम्हाला लेवल शेअर केलेले आहे. फक्त एज्युकेशनल पर्पजने शेअर केलेले आहेत. कॉल्स टिप्स आपण प्रोव्हाइड करत नसतो. जे कोणी आपले जवळचे मित्र फॅमिली असेल त्यांना ट्रेडिंगची आवड असेल किंवा जे थोडंफार खेळत असतील त्यांना कुठं छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतील त्यांना आपल्या लेवल शेअर करा, आपलं चॅनल शेअर करा आणि त्या आपल्या फॅमिलीच्या लोकांना सुद्धा आपल्या व्हिडिओचा आनंद घेऊ द्या. आज इथंच थांबतो मित्रांनो. धन्यवाद.